ज्यांच्यावर आरोप त्यांनाच पक्षप्रवेश। साधू हत्याकांडातील आरोपीचा भाजपात प्रवेश। वादंगानंतर हकालपट्टीची नामुष्की। वाजत गाजत भाजपमध्ये प्रवेश केलेले हे आहेत पालघर साधू हत्याकांडातील आरोपी काशीनाथ चौधरी। याच काशीनाथ चौधरींचा भाजप प्रवेश वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। ज्या काशीनाथ चौधरींना पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आरोपी केलं त्यांनाच पक्षप्रवेश दिल्यानं विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। मलाही आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती आमच्याबरोबर काम करत होती त्यांच्यावर आरोप झाले, एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षानेच काशीनाथ भाऊंवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेते। म्हणजे भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्सुक आहे या उत्तरासाठी की महाविकास आघाडीच्या काळात मग काशीनाथ भाऊंवर जे आरोप केले ते खोटे होते का, हे मान्य करतं का भारतीय जनता पक्ष, याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल। काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशामुळे वादंग निर्माण झाल्यानं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलंय। एवढंच नाही तर अखेर रवींद्र चव्हाणांनी पालघरचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र लिहून पक्ष प्रवेशाला स्थगिती देण्याचे आदेश दिलेत। हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते, आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले। पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे। कुठल्याही चार्जशीटमध्ये कुठल्याही सीबीआय, सीआयडी किंवा पोलीस या कुठल्याही प्रकरणामध्ये चार्जशीटमध्ये काशीनाथ चौधरी यांचं आरोपी म्हणून किंवा दोषी म्हणून नाव नव्हतं। तथापि सोशल मीडिया आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांना हा पक्षप्रवेश जो आहे तो तात्काळपणे स्थगित देण्यात येतोय। खरं तर कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान पालघरमध्ये 16 एप्रिल 2020 ला डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात 3 साधूंची दगडानं ठेचून जमावानं हत्या केली होती। या प्रकरणात 200 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली। या प्रकरणी तत्कालीन भाजप सरकारनं महाविकास आघाडी विरोधात रान पेटवलं। एवढंच नाही तर या प्रकरणात भाजपनं काशीनाथ चौधरींवर आरोप केले होते। अखेर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात आली, मात्र या प्रकरणातील आरोपी काशीनाथ चौधरींना पक्षप्रवेश दिल्यानं भाजपवर टीका होते। मात्र आधी टीका आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेशाचं हे पहिलंच प्रकरण नाही, तर याआधीही अशाच प्रकारे भाजप प्रवेशाची प्रकरणं समोर आली आहेत। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्यावर सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा आरोप केला, मात्र त्यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला। तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीनुसार विचारधारा आणि नैतिकतेला विशेष महत्त्व होतं, मात्र आता राजकीय नेत्यांच्या कोलांट्या उड्यामुळे आधी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पायघड्या घालण्याचा प्रकार सुरू आहे। मात्र यामागे सत्तेचं समीकरण जुळवणं हा मुद्दा आहे की जनतेला, मतदाराला गृहीत धरायचं असा सवाल विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।